Hello everyone. In this lecture, we are going to discuss about the numericals on belt frictions. ओके, आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला बेल्ट फ्रिक्शनवरचे जेवढे न्यूमेरिकल्स असतील ते बघायचे. ठीक आहे. वी विल गो फॉर फर्स्ट न्यूमेरिकल, दॅट इज डिटरमाइन द मॅक्झिमम टेन्शन इन रोप ॲट द पॉईंट ए अँड बी that is necessary to maintain the equilibrium as shown in figure. Okay, take mu s is equal to 0.3 between rope and fixed post D. ओके, आता इथं यांनी काय सांगितलं आहे, तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये त्यांनी सांगितलं आहे डिटरमाइन टेन्शन ॲट रोप. ठीक आहे. आता त्यांनी तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला लावलं आहे, टेन्शन टी कॅल्क्युलेट करायला लावलं आहे. ठीक आहे, टेन्शन इन रोप बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगितलं, आपण ज्यावेळेस स्टँडर्ड डायग्राम बघितली, त्या डायग्रामच्या दोन्ही साईडला दोन रोप होते. इकडे T1 होता आणि इकडे काय होता, T2 होता. इथं पॉईंट होता, हे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमधला अँगल जो होता तो बीटा होता. या टाईप आपण काय बघितलं, टर्मिनॉलॉजी बघितली बेल्ट फ्रिक्शनची, बरोबर आहे की नाही. आता यांनी काय सांगितलं आहे, कॅल्क्युलेट द टेन्शन ॲट द पॉईंट ए. पॉईंटला टेन्शन कॅल्क्युलेट करायला लावलं आणि बी पॉईंटला टेन्शन कॅल्क्युलेट करायला लावलं, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. आता फर्स्ट एक एक पॉईंटला आपल्याला गिवन काय काय दिलं आहे, म्यू एस म्हणजे फ्रिक्शन. म्यू एस इज नथिंग बट दी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, बरोबर आहे की नाही. म्यू माहिती आहे आपल्याला सर्वांना, व्हॉट इज म्यू. म्यू इज नथिंग बट दी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरनं फाइंड आउट करा, ॲट ए पॉईंटला आणि बी पॉईंटला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता लक्षात घ्या कसं फाइंड आउट कराल तुम्ही. ठीक आहे. फर्स्ट तुम्ही काय करणार, ए पॉईंटला टेन्शन फाइंड आउट करणार. आता बघा कोण 3 किलो न्यूटनचं एक दिलेलं आहे आणि दुसरं काय दिलेलं आहे, टीचं दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आता त्यांनी काय सांगितलं आहे, आता आपल्याला मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करायला लावलं, बरोबर आहे की नाही. ॲज वी नो, आपल्याला माहिती आहे टाईट साईड म्हणजे काय असतं, टाईट साईड मीन्स हॅव्हिंग, जस्ट अ मिनिट, टाईट साईड इज नथिंग बट दी, टाईट साईड म्हणजे काय असतं, टाईट साईड म्हणजे काय असतं, टाईट साईड मीन्स हॅव्हिंग मॅक्झिमम टेन्शन. काय असतं त्याला, मॅक्झिमम टेन्शन, बरोबर आहे की नाही. आता मग इथं यांनी काय सांगितलं आहे, मॅक्झिमम टेन्शन फाइंड आउट करायला, म्हणजे ही जो टी जो असेल, टी काय मग तुमचा T2 आहे. काय T2, बिकॉज मॅक्झिमम टेन्शन ज्या साईडला असतं ती काय असते, आपली टाईट साईड असते आणि त्या टाईट साईडला आपण काय म्हणतो, T2. सो इन दिस इक्वेशन, इन दिस न्यूमेरिकल, T2 इज इक्वल टू काय, मग टी आहे. T2 इज इक्वल टू काय, टी. आणि T1 इज इक्वल टू काय असणार आहे, मग 3. हा जो सेकंड फोर्स जो असणार आहे तो काय असणार, T1 इज इक्वल टू 3. ठीक आहे. अशा वेळी आपल्याला T2 पण भेटला, T1 पण भेटला. आता काय राहिलं आपल्याला, बीटा राहिला, बरोबर आहे की नाही. बीटा इज नथिंग बट दी अँगल बिटवीन, और इट इज बीटा इज नथिंग, इट इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट और लॅप अँगल म्हणतो आपण बीटाला, काय म्हणतो. आता जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, आता सपोज पहिला त्यांनी सांगितलं ए पॉईंटला फाइंड आउट करा, बरोबर आहे की नाही. ए पॉईंटला फाइंड आउट करा, काय काय गिवन आहे बघा. आता जस्ट आपण बघू. सपोज कन्सिडर रोप ॲट ए पॉईंट. कोणत्या पॉईंटला घेणार तुम्ही रोप, आता ए पॉईंटला घ्यायचं फक्त. जस्ट ए पॉईंटला फाइंड आउट करायला लावला ना, जस्ट लाईक दिस वी हॅव टू कन्सिडर दिस. ओके, अशी डायग्राम काढणार आणि जो रोप असेल जो टी, तो कुठे घेणार. आता थ्रीचं डायरेक्शन नाही चेंज करायचं, फक्त कशाचं करायचं आहे, टी. कोणत्या पॉईंटला घेणार, टी ए पॉईंटला. आता पहिल्यांदा कोणत्या पॉईंटचं फाइंड आउट करायला लावलं आहे, ए पॉईंटला. ठीक आहे. आता हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि हा ए पॉईंट याच्यामध्ये कसा अँगल तयार होतो आहे, राईट अँगल. ठीक आहे. मतलब इथला डिग्री किती झाला, 90. म्हणजे इथं बीटाची व्हॅल्यू किती आली रे, बीटा इज इक्वल टू 90 डिग्री, बरोबर आहे की नाही. म्यूची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली, म्यूची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 0.25, दॅट इज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ओके, अशा वेळी तुम्हाला दिलेलं आहे. जस्ट आपलं इक्वेशन काय, जस्ट वी हॅव स्टँडर्ड इक्वेशन काय. आणि ज्यावेळेस आता ही कशात दिलेली आहे बघा, ही अशी डायग्राम दिली होती, तुम्ही काय केलं, या ठिकाणी ए पॉईंटला काय केला, असा T2 घेतला, इथं T2 कन्सिडर केला, हा T1 कन्सिडर केला फॉर ए पॉईंटसाठी. मग हा अँगल किती आला इथं, 90 डिग्री, बरोबर आहे की नाही. ए आणि ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमधला अँगल कसा आला, 90 डिग्री. तुमच्याकडे इक्वेशन आहे इक्वेशन काय, T2/T1 इज इक्वल टू ई रेस टू म्यू बीटा, बरोबर आहे की नाही. हे तुमच्याकडे इक्वेशन, तुम्हाला T2ची व्हॅल्यू माहिती आहे, टी आहे. T1ची व्हॅल्यू किती आहे, 3 किलो न्यूटन आहे.
म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ऑलरेडी गिवन इन इक्वेशन. आणि नेक्स्ट वन बीटाची व्हॅल्यू तुम्हाला आता इथं भेटली, किती भेटली ती 90 डिग्री. इक्वेशनमध्ये पुटअप करायचं आणि यू विल गेट व्हॅल्यू ऑफ टी. काय भेटली T1 काय घेतलं आपण, सॉरी यू विल गेट व्हॅल्यू ऑफ T2 काय घेतलं आपण टी घेतलेलं आहे, बरोबर आहे की नाही. ती व्हॅल्यू तुम्हाला इझिली भेटेल या वेने. बघा इथे कॅल्क्युलेशन. बट ऑलवेज टेक केअर, जी काय व्हॅल्यू तुम्हाला 90 डिग्री भेटलेली, ह्याला 90 डिग्रीला तुम्हाला कशात कन्वर्ट करायचं आहे, रॅडियनमध्ये. हाऊ टू कन्वर्ट डिग्री टू रॅडियन. डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करताना काय करायचं, जे काय डिग्री आले सपोज 90 डिग्री, याला कितीने मल्टिप्लाय करणार, π/180ने. कितीने, π/180ने. ठीक आहे, याने मल्टिप्लाय करायचं आणि यू विल गेट व्हॅल्यू इन रॅडियन. इन दिस वे दिस इज 90 डिग्री इज कन्वर्टेड इंटू रॅडियन. दिस बीटा व्हॅल्यू जी असेल त्याला नेहमी रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं, लक्षात राहू द्या. π/180 कशाने डिवाइड करायचं, π/180. आणि तुम्हाला जी काय व्हॅल्यू भेटेल ती आता इक्वेशनमध्ये यूज करायची. ॲज वी नो आता इक्वेशन कोणतं आहे बघा, दिस इज अवर इक्वेशन. ओके, T2/T1 इज इक्वल टू e⁻μ इंटू बीटा. ओके, म्यू बीटा हा μs आहे फॉर स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, सो इट इज कन्सिडर ॲज अ μs. बट आता μsची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.3. ही 0.3 व्हॅल्यू कुठे दिलेली माहिती का, इक्वेशनमध्ये दिली, न्यूमरिकलमध्येच दिलेली. ठीक आहे, जस्ट आता T2ची व्हॅल्यू काय घेतलेली होती आपण, T1 काय होती, हा T1 होता. ठीक आहे, डिवाइड बाय T2ची व्हॅल्यू काय घेतली होती, टी घेतली होती आपण, बरोबर आहे की नाही. T2ची व्हॅल्यू काय घेतली होती आपण, टी, जसं तसा टी घेतला. T1ची व्हॅल्यू किती घेतली होती 3, जसं तसं घेतला. e⁻μ दिलेलं आहे आपल्याला 0.3 आणि बीटाची व्हॅल्यू आत्ता आपण रॅडियनमध्ये कन्वर्ट करून. ठीक आहे, सॉल्व करायचं. आता हे सॉल्व करताना कसं करणार, ठीक आहे, टी इज इक्वल टू घ्यायचं, जस्ट लुक, टी इज इक्वल टू हा 3 इकडे डिवाइड, इकडे जाताना मल्टिप्लाय, 3 इंटू e⁻, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. ह्याच्या 2 टर्म्स असतील, याच्या मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. कॅल्सीमध्ये डायरेक्ट e⁻ व्हॅल्यू पुटअप करायची. काय करायची, e⁻, यू विल गेट टी. ओके, आता तुम्हाला TA भेटला, ए पॉईंटला टेन्शन कळालं तुम्हाला, बरोबर आहे. ए पॉईंटला टेन्शन कळालं. ठीक आहे, विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युल्याने तुम्हाला काय भेटलं, टेन्शन पण भेटलं. ठीक आहे, आता तुम्हाला टेन्शन ॲट बी पॉईंट कॅल्क्युलेट करायचं. कोणत्या पॉईंटला, या बी पॉईंटला काय करायचं, टेन्शन कॅल्क्युलेट करायचं. ओके, आता अगेन काय करणार, इथे एक जे असेल इथे एक लाईन ड्रॉ करणार. आता किती अँगल किती होईल, टोटली एवढा अँगल होईल. म्हणजे हा 60 गिवन आहे प्लस हा 90, 60 + 90 किती होणार, 150. टोटल अँगल किती होणार, आता तुमचं बीटाची व्हॅल्यू किती येणार, 150. बीटा इज 150. अगेन दिस बीटा इज कन्वर्टेड इंटू रॅडियन, π/180. कितीने मल्टिप्लाय करणार, π/180ने. मग जी काय व्हॅल्यू येईल तुमची ती कशात येणार, रॅडियनमध्ये, लाईक दिस. हे बघा, या वेने तुमची जी व्हॅल्यू येणार ती रॅडियनमध्ये कन्वर्ट केली किती येणार, 2.68. ओके, त्याच्या रेस टू सी असतो, म्हणजेच काय असते, ती व्हॅल्यू रॅडियनमध्ये असते. ठीक आहे, हे बघा, असं जर असेल, अशी व्हॅल्यू जर असेल, इथं रेस टू सी जर असेल, तर समजायचं की ही व्हॅल्यू कशामध्ये असते, रॅडियनमध्ये. तुम्हाला कधी कधी न्यूमरिकलमध्ये पण दिलं जातं डायरेक्टली. ओके, डायरेक्टली आपला फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. फॉर्म्युला काय, T2/T1. हे बघा, या टाईप डायग्राम ड्रॉ करायची असते. हा आपला कॉन्स्टंट असेल, हा असेल तुमचा. आता ही टाईट साईड आहे, बरोबर आहे की नाही. याला आपण ऑलवेज T2 म्हणणार, याला काय म्हणणार, T1 म्हणणार, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यावरनं काय करणार, फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार. T2/T1 हा फॉर्म्युला आहे आपला, हा आपला कॉन्स्टंट फॉर्म्युला. याच्यात व्हॅल्यू पुटअप केल्या, जस्ट सेम व्हॅल्यू पुटअप करायच्या. आणि काय, कशाची व्हॅल्यू भेटली, टेन्शन ॲट बी पॉईंट, टेन्शन ॲट बी पॉईंट. समजलं. ओके, अशा प्रकारचे न्यूमरिकल असतात. आता अजून काही टाईपचे न्यूमरिकल्स असतात. आता जर तुम्ही हे न्यूमरिकल बघितलं, पुढचं न्यूमरिकल जर बघितलं, तर कसं सॉल्व करतात हे न्यूमरिकल, यू विल गेट टू नो. ठीक आहे, आता न्यूमरिकलमध्ये लक्ष द्या. न्यूमरिकल बघा काय दिलेलं आहे त्यांनी, डिटरमाइन द मिनिमम कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन between the rope and the fixed shaft as shown in figure will prevent unbalanced cylinder from moving. ओके, त्याच्यात काय सांगितलं आहे, एक सिलेंड्रिकल शाफ्ट दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, मिनिमम कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे तुम्हाला μs फाइंड आउट करायचं आहे, बरोबर आहे.
आपल्या फॉर्म्युला काय आहे, बेल्ट फ्रिक्शनचा फॉर्म्युला कॉन्स्टंट असतो, आपल्याला माहिती आहे काय असतो, T2/T1 इज इक्वल टू e⁻μ बीटा. बरोबर आहे. याच्यामध्ये हा म्यू फाइंड आउट करायचा आपल्याला, बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून काय असेल T2T1. ओके. आता याच्यात बघा, आता टेन्शन, आता हा रोप दिलेला आहे आणि हा शाफ्ट दिलेला आहे, बरोबर आहे की नाही, आणि हा रोप दिलेला आहे वरून. तर याच्यामध्ये टाईट साईड कोणती असेल रे, ऑब्व्हियसली ज्या साईडला मॅक्झिमम वेट असेल ती टाईट साईड आणि ही काय असेल तुमची स्लॅक साईड. म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यूज बघा, T2ची व्हॅल्यू किती येईल रे, 1000. किती येणार, 1000. T1ची व्हॅल्यू किती येणार, 50 न्यूटन. हाऊ मच, दॅट इज 50 न्यूटन आणि 1000. T1 T2ची व्हॅल्यू भेटल्या. आता अँगल किती येणार लक्षात घ्या. आता अँगल काय येणार, मी याचा क्रॉस सेक्शन घेतो, या सर्कल घेतला, याच्या ह्या दोन्ही साईडना ह्या रोप इकडे 1000 न्यूटनने आणि इकडे काय 50 न्यूटन अटॅच आहे. आता ही जे काही टँजेन्शियल पॉईंट जो असेल तो कुठे असेल माहिती का, सेंटरला असेल. ठीक आहे. सो व्हॉट एव्हर इट मे बी, हा अँगल किती असतो माहिती का, हाफ सर्कलचा किती असतो, हा टोटल किती असतो 360. मग हाफ सर्कल डिवाइड बाय 2 केलं तर किती येणार तुमचा 180. ओके, अशा प्रकारे असतात. ठीक आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, इझिली कॅल्क्युलेट. आता ह्या 180ला कशात करायचं, रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं. रॅडियनमध्ये कन्वर्ट करताना कसं करणार, याला इंटू किती करणार, π/180. म्हणजे व्हॅल्यू काय येणार, फक्त काय येणार, पाय येणार. बरोबर आहे की नाही. ती व्हॅल्यू कशात टाकायची, याच्यात टाकायची इक्वेशनमध्ये. काय T2ची व्हॅल्यू किती येणार 1. आता आपण इक्वेशनमध्ये सॉल्व करू डायरेक्टली. ठीक आहे. हे बघा, इक्वेशन काय आपलं, T2/T1. T2 किती घेतला 100 न्यूटन, T1 किती आहे 50 न्यूटन, इज इक्वल टू e⁻μ किती घेतला, म्यू फाइंड आउट करायचं आपल्याला. बीटा किती आपल्याकडे, बीटा मीन्स अँगल, दॅट इज पाय. बरोबर आहे की नाही. अँगल किती आला आहे, पाय आलेला. ठीक आहे. आता पायची व्हॅल्यू 3.14 पण तुम्ही घेऊ शकतात, अडचण नाही. ठीक आहे. 100 डिवाइड बाय 50 किती आला 2. 100 डिवाइड बाय 50 किती आला 2 इज इक्वल टू e⁻μ इंटू पाय. बरोबर आहे की नाही. आता हा ई मला घालवायचा, ई काढायचा. मग काय करणार तुम्ही, म्यू इंटू पाय. ई काढायचं असेल तर तुम्हाला त्याचं काय घ्यावं लागतं, सगळीकडे नॅचरल लॉग घ्यावं लागतं, लॉग घ्यावं लागतं. ठीक आहे. सो ई इज इक्वल टू, सो ई गेला आहे आपला, ई काढायचा होता मला, देअरफॉर म्यू इंटू पाय इज इक्वल टू, आपण काय घेणार, नॅचरल लॉग ऑफ 2. ठीक आहे, लॉग ऑफ 2 येणार. ठीक आहे. मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचा, म्यू इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काढायची, कॅल्सीमध्ये टाकायची, नॅचरल 2 डिवाइड बाय पाय करायचं याला, आणि तुम्हाला काय भेटणार, म्यूची व्हॅल्यू भेटणार. ओके. हा कसा सॉल्व करायचा आहे, नॅचरल ln2 म्हणजे काय, नॅचरल लॉग म्हणजे काय तुम्हाला भेटेल ते व्यवस्थित. तुम्ही जर बघितलं कॅल्सीमध्ये तर तुम्हाला व्यवस्थित त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल. असे न्यूमेरिकल आले, डिफिकल्ट काहीच नाही, खूप इझी. असे न्यूमेरिकल आले तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ठीक आहे. अजून एखादा न्यूमेरिकल तुम्हाला सांगतो. ओके, एक लास्टचं न्यूमेरिकल तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. आता ह्या न्यूमेरिकलमध्ये बघा काय काय दिलेलं आहे. ए फोर्स P, what they have given, a force P is equal to mg/6 is required to lower the cylinder with cord making 1 to 5 tons around the fixed shaft. Determine the coefficient of friction μs between cord and the shaft. ओके, काय कॅल्क्युलेट करायला लावलं त्यांनी आपल्याला, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कॅल्क्युलेट करायला लावला त्यांनी, म्यू एस फाइंड आउट करायला लावला. ठीक आहे. त्यांनी गिवन काय काय दिलेलं आहे, जस्ट लुक ॲट दिस. ठीक आहे. आता हा जो बेल्ट आहे किंवा ही दोरी आहे, त्यांनी काय केलेलं आहे, 1 टन कंप्लीट करून 25% वरती गेलं आहे. म्हणजे किती, 1.25 टाइम्स त्यांनी राऊंड घेतलेला आहे. जर एखादा सर्कल जर असेल तर याच्या इथनं स्टार्ट जर झाला तर तो असा राऊंड करून परत इथे आलेला आहे, असा राऊंड झालेला आहे त्याचा. ठीक आहे. हा जर आपला सर्कल असेल तर त्याला किती राऊंड केला आहे, 1 राऊंड कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर 1 पुढे गेलेला आहे, म्हणजे 0.25. बरोबर आहे. तर आपल्याला पी फोर्स, पी हा पीची पण व्हॅल्यू त्यांनी दिली, किती दिली, mg/6. ओके. हा किती आहे, इट इज जस्ट रिक्वायर्ड टू लोअर द सिलेंडर विथ कॉर्ड. ओके,
म्हणजे हा काय, आता याच्यामध्ये टेन्शन साईड कोणती आली, म्हणजे हा पी फोर्स किती केलेला आहे, जस्ट टू लोअर द सिलेंडर, म्हणजे काय, तर सिलेंडर लो करावा तेवढाच आपल्याला तिथं काय दिलं आहे, फोर्स. मग याच्यामध्ये टाईट साईड कोणती, टाईट साईड कोणती असेल, कोण सांगू शकतं, हे बघा, हा पी फोर्स किती अप्लाइड करायचा आपल्याला, जस्ट हा सिलेंडर लो होईल, म्हणजे इथं लो होईल म्हणजे हा कसं जाणार आहे, खाली जाणार आहे, बरोबर आहे की नाही. मग हा सिलेंडरचं वेट याच्यापेक्षा कसं असणार आहे, जास्त असणार, म्हणजे मग यामध्ये टाईट साईड काय येणार, सिलेंडर येणार, म्हणजे T2 काय येणार तुमचं, सिलेंडरचं वेट. ओके, आता हे सिलेंडरचं वेट कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, सिलेंडरचं जे वेट असेल तुमचं, हे बघा, तर एम, त्याचं मास काय आहे, एम आहे, बरोबर आहे की नाही. हे T2 इज इक्वल टू मासला कशाने मल्टिप्लाय करायचं, बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला T2 भेटेल, बरोबर आहे की नाही. सो T2 इज इक्वल टू एम इंटू जी, बरोबर आहे की नाही. हा झाला T2. पीचा फोर्स किती आहे, ऑलरेडी आपल्याला त्यांनी दिलेला आहे mg/6. किती दिला आहे, mg/6, म्हणजे T2 भेटला, T1 पण भेटला. T1 म्हणजेच काय आपला पी. ही कोणती साईड झाली, टाईट साईड, ही काय झाली, स्लॅक साईड, बरोबर आहे. आता काय राहिलं आपल्या इक्वेशनमध्ये, राहिलं काय, इक्वेशन काय आहे, T2/T1 इज इक्वल टू e⁻μ⁵. ओके, हे आपलं इक्वेशन. T1 भेटला, T2 T1 भेटला, म्यू फाइंड आउट करायचं आणि बीटा लागेल. आता बीटा कसा कॅल्क्युलेट करणार, लक्षात घ्या, हा सर्कल आहे, हा काय तुमचा सर्कल आहे, बरोबर आहे की नाही. आता या सर्कलमध्ये त्या रोपनी किती राऊंड मारलेले आहे, इथनं स्टार्ट केला, सपोज या लेवलपासून स्टार्ट केला, ठीक आहे, ह्या लेवलपासून रोप स्टार्ट झाली आणि परत अशी रोप चालू झाली, ठीक आहे. अशा वेळी रोप चालू, म्हणजे इथनं स्टार्ट झालेला आहे, टोटल राऊंड इथं येऊन संपलेला आहे, म्हणजे किती झालं ते डिग्री, 360 डिग्री एकदा झाले. परत त्याच्या पुढे 25 डिग्री, म्हणजे 360चे जर 25 पकडलं प्लस 90 डिग्री, बरोबर आहे की नाही. म्हणजे टोटल किती अँगल किती झाला, बीटा किती झाला, अँगल 360 प्लस 90. मग आता किती होणार 360 प्लस 90, दॅट इज 450. किती झालं, 450. बीटा इज इक्वल टू 450 डिग्री, 450 डिग्री, बरोबर आहे की नाही. याला कशात कन्वर्ट करायचं, रेडियन, π/180, π/180 काय करायचं, त्याला डिवाइड करायचं. मग कसं डिवाइड करणार तुम्ही, जस्ट सिम्पल थिंग आहे, कॅल्सी घ्यायचा आणि सॉल्व करायचं, ठीक आहे. कसं करणार, 450 डिवाइड बाय 90 इंटू 2 दॅट इज 180, आणि 90 इंटू 5 दॅट इज 450, बरोबर आहे. 5 डिवाइड बाय 2 इंटू पाय, 5 डिवाइड बाय 2 इंटू पाय जर केलं तर तुम्हाला टोटल कशात भेटेल, डिग्री. आणि ते टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला ती व्हॅल्यू भेटेल, ती व्हॅल्यू येते बीटाची 7.85 रेडियन. किती येते ते, 7.85 रेडियन. जस्ट आता तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये हे बघा, T2ची व्हॅल्यू काय घेतली आपण, सिलेंडरचं मास दॅट इज mg, डिवाइड बाय पीची व्हॅल्यू काय घेतली आपण, T1 काय घेतला, पी घेतला आहे, म्हणजेच काय तो आपला पीची व्हॅल्यू काय असते आपल्याला, mg/6 इज इक्वल टू e⁻μ⁵. बीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आता, किती घेतली, अरे mg/6 इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करी, बीटाची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 7.85. ओके, हा mg कॅन्सल झाला, ठीक आहे. हा 6 डिवाइड वरती काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो आन्सर काय येणार, जस्ट अ मिनिट, आन्सर काय येणार, 6 इंटू 6 इज इक्वल टू e⁻μ 7.85. ओके, आता हा ई काढायचा असेल तर आपल्याला काय घ्यावं लागतं, लॉग घ्यावा लागतो, ठीक आहे. मग तो ई काढायचा म्हटल्यावर काय येणार, लॉग घेणार, काय येणार तो ln 6 इज इक्वल टू म्यू इंटू 7.85. ओके, आता हा 6 याची काय करणार, कॅल्सीमध्ये व्हॅल्यू काढणार आणि हा त्या व्हॅल्यूला कितीने डिवाइड करणार तुम्ही, 7.85ने. तुम्हाला कशाची व्हॅल्यू भेटणार, म्यूची व्हॅल्यू, ठीक आहे. इन दिस वे यू कॅन सॉल्व एनी एक्झाम्पल
कोणतंही एक्झाम्पल असेल तर तुम्ही सॉल्व करू शकता. एनी काइंड ऑफ एक्झाम्पल यू कॅन सॉल्व. ओके, ठीक आहे. अशा टाईपचं कोणतंही एक्झाम्पल आलं तर घाबरायचं कारण नाही आहे.